मलाई कोफ्त्यासाठी मी इथे पावशेर पनीर, 4-5 बटाटे उकडून घेतले आहेत, खिसून घेतले आहेत, हिरवी मिरची, आलं आणि लसूण याचा ठेचा केला आहे, 2 मोठे चमचे मैदा आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. यातच मी चवीनुसार मीठ घालते. आता मसाल्यासाठी इथे 4 टोमॅटो पिकलेले चिरून घेतलेत उभे, 6 ते 7 कांदे बारीक चिरून घेतलेत, मूठभर काजू, कोथिंबीरीचे देठ आणि इथे आलं आणि लसूण घेतलं आहे. लसूण साधारण 10 ते 12 पाकळ्या आणि 1 इंच आला तुकडा आहे. आणि जे देठ आहेत कोथिंबीरीचे ते मी कोफ्त्यामध्ये जी कोथिंबीर वापरले त्याचेच देठ आहेत हे. तर आता कोफ्त्याचं पीठ मळून घेऊयात. तर बटाट्यामध्ये किती मॉइश्चर आहे त्यानुसार आपल्याला इथे थोडंसं मैदा एखादा चमचा लागू शकतो, कदाचित नाहीसुद्धा लागू शकतो. तर इथं मी नाही घातला तर माझं बरोबर झालं आहे, घट्ट पीठ झालेलं आहे. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण याचे कोफ्ते करून घ्यायचे आहेत आणि कोफ्ते तळायच्या आधी आपल्याला मैद्यामध्ये तेवढे ते घोळून घ्यायचे आहेत. त्याच्याने एक समान असा रंग येतो कोफ्त्याला तळल्यावरती. तेल मी साईडला कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे. आता गरम तेलामध्ये आपण हा कोफ्ता सोडून घेऊयात. तेल खूपच गरम झालं आहे त्यामुळे मी थोडंसं गॅस बारीक करून बाकीचे कोफ्ते सोडून घेते. तर हलके सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि एका वेळी खूप जास्त कोफ्ते नाही सोडायचे आहेत. आपल्याला जास्त कोफ्ते घातले तर ते एकमेकावर धडकून थोडे तुटू शकतात. सतत हलवत राहायचं आहे सगळ्या बाजूने छान कलर एकसमान येण्यासाठी. एकदा एका बाजूने थोडेसे हार्ड झाले की आपण थोडंसं हलवून त्याला छान असं परतून घेऊ शकतो. तर छान रंगावरती आलेले आहेत ते आता साईडला काढून घेऊया. तर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल उरवलं आहे आणि यात खडा मसाला घातला आहे, वेलची घातली आहे, स्टारफूल घातले, दालचिनी, लवंग घातलेली आहे मी. आता त्याच्यातच कांदा, लसूण आणि आलं घालून गुलाबी रंगावरती आपण परतून घेणार आहोत. गुलाबी रंग आल्यावरती यात मूठभर काजू आहेत ते घालायचे आहेत. काजू थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो एकदा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो घातल्यावरती मीठ घालायला विसरायचं नाही आहे, म्हणजे छान त्याला पाणी सुटतं आणि टोमॅटो आपले छान मऊ होतात. आता यातच हळद आणि लाल तिखट मी इथे घातलेलं आहे आणि कोथिंबीरच्या कांड्या म्हणजे जे देठ होते तेही घालून घेतले. आता थोडं पाणी घालूयात आणि हे टोमॅटो आणि मसाला जो आहे आपला तो थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपण झाकण घालून शिजवून घेऊयात. ते बारीक गॅसवरती मी शिजवून घेते. तर आता टोमॅटो आपले छान असे मऊ झालेले आहेत. आता हे गार करून आपण मिक्सरला त्याची पेस्ट करून घेऊयात. पेस्ट एकदम मऊ झाले त्यामुळे ही गाळून घ्यायची गरज नाही आहे. तर कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे, त्यात लाल तिखट घातलं आहे. लाल तिखट आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा घातलं आहे, पण हे बेडगी मिरचीचं आहे ते खूप जास्त तिखट नसतं आणि आपण इथं खूप जास्त प्रमाणात भाजी करत आहोत, म्हणजे मलाई कोफ्त्याची ग्रेव्ही आणि मलाई कोफ्तेसुद्धा आपले जास्त आहेत. त्या हिशोबाने आपल्याला इथे आणखी 1.5 चमचे चटणी लागली आहे. आता मसाला आपण इथे परतून घेऊयात तेलावरती. झाकण घालून बारीक गॅसवरती आपण थोडंसं तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घेऊयात. थोडं तेल सुटलं आहे. आता ही थोडी घट्ट वाटते, थोडंसं पाणी घालून ॲडजस्ट करू शकता आणि एका प्लेटमध्ये कोफ्ते ठेवून वरनं आपण ही ग्रेव्ही सर्व करू शकतो. पाहिजे असेल तर वरनं थोडीशी क्रीम घालून आपण त्याला सजावट करू शकतो.